जमीन क्षारपड मुक्तीच्या कामासाठी शासन सहकार्य करणार. जिल्हा अधिकारी अमोल एडगे. कवटेगुलंद येथील 250 एकरावर खुदाई कामाचा शुभारंभ. 10,000 हेक्टर जमीन क्षारपड मुक्त करण्याचा संकल्प उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी करून प्रत्यक्षात 3,500 एकरावर काम झाल्याने शेतकरी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घेत आहे. लोकसहभागातून लोकांनी एकत्र येऊन क्षारपड मुक्तीचं एक चांगलं काम सुरू केलं आहे. छोट्या गोष्टीसाठी लोक एकत्र येणं अवघड असतं, पण या क्षारपड मुक्तीच्या कामासाठी शेतकरी एकत्र आले आहेत. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. क्षारपड मुक्तीच्या या कामासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून शासनाचे सर्व सहकार्य दिलं जाईल, अशी ग्वाही कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी दिली आहे. कवटेगुलंद येथील देशभक्त रत्नापन्ना कुंभार क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित कवटेगुलंद शेडशाळ या संस्थेच्या वतीने 250 एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल एडगे, प्रांताधिकारी मोसमे चौगले बेर्डे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, श्री दत्तचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी अमोल एडगे पुढे म्हणाले, क्षारपड मुक्तीच्या या कामाला काही ठिकाणी शासनाच्या निधीची जोड मिळाली आहे. यासाठी गणपतराव पाटील यांचे प्रयत्न मोठे आहेत. शेतकऱ्यांनी पुढच्या फायद्याचा विचार करून या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. शास्त्रीय दृष्ट्या आपल्या जमिनीत काय कमी आहे आणि उत्पन्न वाढीसाठी काय करता येईल याचा अभ्यास करून हा प्रकल्प राबवून यशस्वी केला आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चांगली दूरदृष्टी दाखवली आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी शासनाचे सर्व प्रकारचे सहकार्य राहील. शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीचे चांगले प्रयत्न हातामध्ये घेऊन उत्पन्न वाढवावे, कारण ग्रामीण भागातील उत्पन्न वाढले की अर्थव्यवस्थेला भर मिळते. यातून देशाची अर्थव्यवस्था वाढून लोकांचाही विकास होणार आहे. यासाठी अशा प्रकल्पांच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा आहेत. गणपतराव पाटील यांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध ऊस विकास योजनांची माहिती देऊन क्षारपड मुक्तीचा प्रकल्प कशा पद्धतीने यशस्वी होत आहे याचा संपूर्ण आढावा घेतला. मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेगाणा यांनीही लॅपटॉपवर क्षारपड मुक्तीचे काम कसे चालते याची सविस्तर माहिती दिली. कवटेगुलंदचे सरपंच सौ संगीता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं. अविनाश कदम यांनी आभार मानले. प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक दरगू गावडे, विश्वनाथ माने, भैयासाहेब पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील, सचिव अशोक शिंदे, मंडल अधिकारी अमित कुमार पाडळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, माती परीक्षक AS पाटील, कॉन्ट्रॅक्टर कीर्तिवर्धन मर्जे, सुदर्शन तकडे, गजानन चौगले, ऋषिराज शिंदे, धनाजी पाटील नर्देकर, शेडशाळचे सरपंच हैदर अली पाथरवट, सुधीर पाटील, राम तांबिरे, श्रीपाल कागले, शंकर पाटील, मोहन पाटील, प्रमोद शेखदार, बाळासो पाटील, रावसो पाटील, नितीन मानकापुरे, राजगुंडा पाटील, रमेश जगताप, संजय पाटील, सुरेश जगताप, रणजितसिंह शिंदे, सुरेश कांबळे, ND पाटील, तलाठी सदाशिव निकम, ग्रामसेवक जमादार, रावसाहेब चौगले, दादा देवताळे, आप्पासो मडिवाळ, शिवमूर्ती देशिंगे, अशोक पाटील, अशोक कदम, संगापा केटकाळे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शेडशाळ येथील महिलांनी सुरू केलेल्या देशी वाण बीज बँकेस भेट देऊन महिलांच्या उपक्रमाचं कौतुक करून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची हमी दिली. बीज बँकेच्या महिलांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून बीज बँकेबद्दल विस्तृत माहिती दिली. महानकर न्यूजसाठी महेश पवार, कवटेगुलंद. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.